हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 26वा, ओवी क्रमांक 104. ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जपे आधी. ते नाम सोपा रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जपे आधी. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंद. त्या श्रीहरीचे नाम फार फार सोपे आहे. ते नाम महाविलक्षणही आहे. ते नाम घ्यायला कष्ट पडत नाही. फुकाचे मुखी नाम घ्यायचे आहे. तसेच नाम घ्यायला स्थळ काळाचे बंधनही नाही. कसलेही सोपस्कार नाहीत. केव्हाही कोठेही कसेही कितीही घ्यावे. लुटारू खुनी वाल्या कोळ्याच्या मुखाला राम असे नाही म्हणता आले. उलट्या काळजाची ती जीव राम असे म्हणू शकली नाही. त्या उलट तो खुनी मरा असे म्हणत बसला. तरीही तो श्री रामप्रभू त्याला ऋषी वाल्मिकी असे उद्धरून गेला. कारण वाल्या कोळ्याचे ते म्हणणे अति हृदयापासून भावभक्तीने ओथंबलेले होते. पश्चातापाने दग्ध होऊन त्याच्या त्या बदनाम देहादी इंद्रियांपासून दूर होऊन त्याने ते अतिश्रद्धेने म्हटले होते. त्याची जिव्हा जरी मरा असे म्हणत होती तरी त्याच्या हृदयी राम अशीच वाणी झणकारत होती. असा हा श्रीहरीच्या नामस्मरणाचा अगाध महिमा आहे. तो श्रीहरी भक्ताचा भुकेलेला आहे. तेव्हा प्रत्येकाने हे असे सोपे हरिनाम सतत घ्यावे. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की वाचेशी सद्गत जपे आधी. सूर्य उगवतो आणि सर्वत्र प्रकाश पसरतो. त्या प्रकाशात ज्याने त्याने आपापले काम करावे. परंतु एखादा जर दारे खिडक्या लावून झोपून राहिला तर सूर्य काय करणार? भगवंत चारी हातांनी देत असतो. मानवाने ते घ्यायची सुबुद्धी ठेवावी. नाम घ्यायला लागणारे सर्व साहित्यही त्या भगवंतानेच फुकट देऊन ठेवले आहे. आपण केवळ त्याचा वापर करायचा आहे. एक साधिका नोकरी करते. घरी एकत्र कुटुंब आहे. नोकरीवरून आल्यावर ती जोरात हाक मारते, रमे तेवढा जरा चहा करून ठेव, मी हातपाय धुवून येते. मग ती हातपाय धुवून येते आणि स्वतःच चहा करते. मग ती पुन्हा ललकारते, रामा तेवढा स्वयंपाक करून ठेव, तोवर मी भाजी घेऊन येते. बाजारातून भाजी घेऊन आल्यावर ती स्वयंपाक करते. सकाळी तीच तऱ्हा, कृष्णा धुणी भिजवून ठेवली आहेत तेवढी धुवून ठेव, असे म्हणून ती वर्तमानपत्र वाचते आणि मग स्वतःच धुणी धुते. आता हाका बंद झाल्या आहेत. कारण तिला नामजप करत काम करायची सवय झाली आहे. हरि ओम.